परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय देवडी या ठिकाणी आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार त्याचा जो 4था वर्धापन दिन आहे आणि आपण सर्व भारतामध्ये जो शिक्षण सप्ताह साजरा करीत आहोत त्याचा आज हा पहिला दिवस आहे। आजच्या पहिल्या दिवसाचा हेतू आहे तो म्हणजे अध्यापन अध्ययन साहित्य दिन आहे हा, आणि त्या निमित्तानं आम्ही या प्रयोगशाळेमध्ये गणित विषय आणि विज्ञान विषय या विषयांचं प्रदर्शन मांडलेलं आहे। तर चला आपण बघूया काय मुली माहिती सांगतात त्या। हे भूमापन सायकल यंत्र आहे। याचा उपयोग दोन वस्तूंमधील अंतर मोजण्यासाठी, त्यांची लांबी रुंदी किंवा परिमिती मोजण्यासाठी होतो। आणि हे संख्या निर्मिती चक्र आहे। याचा उपयोग संख्या निर्मिती करण्यासाठी होतो। सपोज शिक्षकांनी आपल्याला संख्या 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितली तर आपण हा असं काटा फिरवणार, सपोज इथे थांबला तर हा अंक रेखाटत भरणार, आपण असं संख्या तयार करणार। आणि ह्या संख्या पट्ट्या आहेत, याचा उपयोग विद्यार्थ्यांना संख्यांची ओळख होण्यासाठी किंवा संख्यांचे लहान मोठेपणा समजण्यासाठी होतो। सपोज शिक्षकांनी आपल्याला 2 अंक सांगितला तर विद्यार्थी त्याच्या पुढील अंक 3 सांगणार किंवा आधीचा अंक 1 सांगणार। आणि हा षटकोनी फासा आहेत, हे 2 षटकोनी फासे आहेत आणि याचा उपयोग संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी किंवा संख्यांची बेरीज वजाबाकी करण्यासाठी होतो। नमस्कार, माझे नाव सृष्टी जगदाळे। हे गणित साहित्यातील एक साहित्य मंडळ आहे। हे गणित साहित्यातीलच एक साहित्य म्हणजेच जिओबोर्ड आहे। जिओबोर्डला मराठीतून अक्षालेख असे म्हणतात। याच्या साहाय्याने आपण गणितातील विविध आकृत्या दाखवू शकतो, तसेच आलेखही दाखवू शकतो। इथे या जिओबोर्डच्या साहाय्याने आलेख तयार करून दाखवला आहे। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव श्रेया पुष्पेकर। इथं गणितातील साहित्य दिनदर्शिका, यातून आपण कोणताही महिन्यात, उदाहरणार्थ इथं ऑगस्ट महिना घेतला आहे, आपण त्याच्यावर ऑगस्ट महिन्यात तयार करून तो महिना कोणता आहे, कुठला साल आहे ते सांगू शकतो। आणि त्यातील सुट्ट्या, लाल कलरच्या संख्येने आपण सुट्ट्या सांगू शकतो आणि निळ्या कलरच्या संख्येने कार्य दिन आपण सांगू शकतो। इथे 15 ऑगस्टची सुट्टी दाखवली आहे। नमस्कार, माझे नाव दीपा जाधव। हे गणितातील साहित्य आहे। त्याच्या सहाय्याने आपण अपूर्णांक दाखवू शकतो। हा पिट्टी आहे, त्याच्या सहाय्याने आपण संख्या तयार करू शकतो। एककासाठी वेगळा क्रमांक आणि दशकसाठी वेगळ्या सहाय्याने आपण संख्या तयार करू शकतो। आणि हा वजन काटा आहे, त्याच्या सहाय्याने आपण समीकरणे सांगू शकतो। नमस्कार, मी श्रेया पोरे। हा गणिताचा जादुई बॉक्स आहे, याला MM बॉक्स असेही म्हणतात।
याचा वापर आपण पायमापनासाठी करू शकतो. हा धनुर्ण बिल्ला आहे. याचा वापर आपण संख्यांवरील क्रिया करतानाही करू शकतो. यात 2 प्रकारच्या संख्या आहेत. निळ्या कलरची संख्या ही ऋण संख्या दाखवते आणि लाल कलरची संख्या ही धन संख्या दाखवते. कधीही कुठून पण फिरव असं. नमस्कार, मी चारुशिला. हे शिक्षकांचं घड्याळ आहे आणि हे त्याच्यासोबत 4 विद्यार्थ्यांची घड्याळ आहे. याच्यावरून जर शिक्षकांनी 11:15 ही वेळ दाखवली तर मग विद्यार्थ्यांनीही 11:15 वेळ दाखवून घड्याळ नीट समजून विद्यार्थ्यांनी घड्याळ नीट समजून घेतले पाहिजे. आणि ह्याच्यामुळे आपण अत्यंत खेळता आपण घड्याळ शिकू शकतो. हा आकृतिबंध आहे. यालाच बॉक्स पीके सुद्धा म्हणतात. ह्याच्यात वेगवेगळे त्रिकोण दिलेले आहेत. त्याच्यामधून आपण विद्यार्थ्यांना चौकोन कसा बनवायचा हे शिकवू शकतो. त्या परिमितीचे ह्याचे सूत्र पण आपण त्यांना देऊ शकतो. हा आहे अंशकोन मापक. ह्याच्यावरून आपण विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत कोण प्रॅक्टिकलरित्या दाखवू शकतो. समजा हा आहे 90 अंशाचा कोन म्हणजेच काटकोन. हा आहे 180 मापाचा कोन म्हणजेच सराव कोन. नमस्कार, माझे नाव अनुष्का नागकर. या विस्तारित पट्ट्या आहेत यांचा वापर आपण विस्तारित रूपाचा अभ्यास करण्यासाठी करू शकतो. या दशक बांगड्या आहेत याचा वापर आपण एक दशक शतक यांचा अभ्यास करण्यासाठी करू शकतो. इकडं साहित्य सगळं घे. क्लोजअप नाव सांगा सर्वांनी साहित्य. वाच की ही नावं सांग. हा स्टिपरचा दिवा आहे. ध्वनीचे परिवर्तन हे दाखव की ध्वनीचे परिवर्तन मग कसं केलं जातं त्याचं ही कुठे आहे? ट्युनिंग फोर्क. रबरी पॅड. रबरी पॅड कुठे आहे? हां ह्याचं नाव सांग. कोणतं फ्लास्क. कंचू पात्र. कोणतं फ्लास्क. ही परीक्षा नळी आहे. हे स्टँड आहे. डिक्शन बॉक्स आहे. हे दाखव. हे गोलबुडाचा चंबू. त्याला काय इंग्रजीत म्हणायचं? राऊंड बॉटम प्लस. हा सपाट बुडाचा चंबू. प्लेन बेस्ड फ्लास्क. पुढं क्लोजअप. मायक्रोस्कोपची रचना आहे. हे चिमटे आहे. ही सूक्ष्मदर्शक आहे. पुढे हे क्लोजअप. ही स्टॉप वॉच घड्याळ आहे. वजन काटा व वजन काटाचे प्रकार. काचेची टीप. स्टॉप वॉच हे आहे का बाई? स्टॉप वॉच नाही आहे. हे काय आहे? फोका यंत्र. फोका यंत्राचे हे प्रकार आहेत सगळे. हे प्रकार आहेत फोका यंत्र. हे वजनाचे प्रकार. हा स्लाइड बॉक्स आहे. त्याच्यानंतर हा यू शेप चुंबक आहे. हे लेन्सचे प्रकार आहेत. कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स है ना. त्याच्यानंतर रेजिस्टन्सची जोडणी पॅरलर सिरीज आहे. हा ओहम्सचा लॉ आहे. पुढं ॲक्वॅटिक ॲनिमल्स सगळे आहेत त्याच्यामध्ये. गांडूळ, मासा, घे पुढे. घोरपड, परीक्षा स्पोंज आहे. हे सायकस मिल आहे. हे सिक फिंगर आहे. हे मिलीमीटर आहे. हे प्रिझम आहे. इथं चावी आहे. हे प्रिझम आहे. ही स्लिंकी आहे. सुवर्णबत्री, मानवी सापळा, लिटमस पेपर प्रकार आहे. होपचे उपकरण आहे.
हे इकडे पहा.